मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। मुंबई हायकोर्टामध्ये नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे सुद्धा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। राज्य सरकारने मराठा बांधवांना एससीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक महिने न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामुळे आरक्षणाअंतर्गत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकलेले आहेत। त्यांची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशामध्ये 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे। आमची त्या संदर्भात तयारी आहे। खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडतो। शेवटी न्यायपालिकेकडून लोकांना अपेक्षा आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे। मला वाटतं माननीय सरन्यायाधीशांनी दिलेले जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती। राज्य शासनाने जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं अजूनही अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहेत। मग MPSCच्या परीक्षा असतील, मेडिकलचे प्रवेश असतील, इथं अधांतरी आहे। काही परीक्षा MPSCने घेतल्या परंतु या सगळ्या कोट्यामुळं काही जागा राखीव ठेवलेल्या आहे आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं 10%, परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहे आणि त्यामुळं मला वाटतं हे लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही अजून।